नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आम्ही बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पोहोचलेलो. तर आमच्यासोबत इथले प्रगतशील शेतकरी छगनराव जाधव, लोकनेते सुंदरराव सोळंके, सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्या आपण हळदीवर 3 दिवस झाले ना ॲग्रोपीकचं एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फवारलं होतं. आणि वास्तविक आता हा ढालेगाव बंधाऱ्याला लागून प्लॉट आहे आणि अतिवृष्टीमुळे खूप हालत खराब झालेली होती. बरोबर आहे, पिवळेपणा खूप होता, हे होता. मामा एकदा एक मिनिट जवळ या. करपा शेतकरी बंधूंनो, इकडे थोडं बारीक लक्ष करा. आता हा छोटा करप म्हणजे हे पहिले पान आहेत, बरोबर आहे, करपा वगैरे. आणि आता आपण नवीन पान तुम्हाला जागेवर दाखवतो. थोडं मागे जातो. आहे काही करपा मामा? बघा एकदा फ्रेश पाणी निघालंय नाही, बरोबर आहे. आता तुम्ही किती दिवस झाले फवारून? आज चौथा दिवस आहे. चौथा दिवस. एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा. माझा परिचय, मी छगनराव साहेब जाधव, हो. राहणार छत्र बोरगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. ओके. मोबाईल नंबर? शेतकरी असून माझा मोबाईल नंबर 9130186737 आहे. ओके. आता हे 3 दिवसातच तुम्हाला काय रिझल्ट जाणवले भाऊ? तर 3 दिवसामध्ये एक हळदीवरला जे पिवळसर पान ते कमी झालेलं आहे. हो. आणि जे नवीन जे पान आलेलं हो, आहे हो. तर त्याच्यावर आता कुठं करप्याचा स्पॉट दिसत नाही मला सध्या. आणि जे पहिले स्पॉट होते शेतकरी बंधूंनो, आता हे जे काही पहिले स्पॉट आहेत ते जागेवर थांबलेले आहेत करपा रोगाचे, बरोबर आहे. तर समाधानी आहात मामा? सध्या तर समाधानी आहे मी. बरोबर आहे. आणि आता 21 दिवस या प्लॉटवर करपा येणार नाही. बर. हो. कालच आम्ही हळद संशोधन केंद्रावर पण रिझल्ट घेतले. तर आजच्या कंडिशनचं सर्वोत्तम शेतकऱ्यांना तारक म्हणजे काही पहिले जे कीटकनाशक होते 21 दिवस चालायची, तसं करप्यामधील 21 दिवस चालणारं सर्वोत्तम बुरशीनाशक आहे. चालतं. धन्यवाद.